आज आपण जाणार आहे महाराष्ट्रातील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या माळशेज घाटला। ते एकदम डोंगराच्या कडेला आहे ना, असं धुकं वाहतं अख्खे, काही सही दिसतंय ना राव। आपण किती ड्रोन उडवलं, किती मोबाईलने कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला ना, पण आपण जे बघतो ना ते नाही आपण दाखवू शकत। मला खरं तर थांबायचं नव्हतं राव, पण काय व्ह्यू दिसला बाई। रोड एवढा भारी केलाय, अख्खा सिमेंटचा रोड केलेला यांनी। दादाला मी युट्यूब चॅनल त्याचं बघितलेलं मी, ट्रॅव्हलिंग बिदूर ना, ट्रॅव्हलर बिदूर। वरचा काढत दगड जर पाडलं ना खाली सगळ्यांचा गेम होईल। ना ती काळू वॉटरफॉलची ह्या साईडला काळू वॉटरफॉल आहे, राईट साईडला आत आहे, आणि खालून गॉड्स व्हॅली, वरून काळू वॉटरफॉल आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता वाजलेले साधारण 7 आणि आता मी जस्ट बरोबर आहे खेडच्या घाटात। वाटे बघा, बघू शकता खेडचा घाट आहे। आज आपण जाणार आहे महाराष्ट्रातील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या माळशेज घाटला। बरोबर वाजलेलं आहे 7 वाजल्या, खेडच्या घाटात आहे। मी गाडी जस्ट कडर लावली, मी 6 वाजता आहे, 5:30 वाजता घरून निघलो होतो। 1.5 तास लागला मला खेडच्या घाटात यायला। चाकणमध्ये ट्रॅफिक लागतंय, पण चाकणच्या जवळ पुढे येतो ना आपण, तिथून पुढे ट्रॅफिक अजिबात लागत नाही। ज्या हिशोबाने रोड बनवलेत ना, बाप आहे राव बाप। आत्ता सनराईज झाला जस्ट बघा। इंटिरियर बांधलंय राव, आत पण झाडं लावलं त्यांनी, तर लय फ्रेश वाटतं असं। नॅचरल जे आपल्या लाईट्स आहे ना, त्याचा उपयोग केला हवा जास्त। नॅचरली जे येते ना लाईट बाहेरून, त्यांनी एवढं भारी वाटतं। असंच घराचं इंटिरियर पाहिजे सही मी आत घुसलं ना, असं वाटतं की ना फ्रेश वाटतं लई। अजून 12 मिनिटं आल्यात, लवकर पुढे जायला लागेल। साधारण आपल्याला इथून लागेल 1.5 तास जायला फक्त आपल्या माळशेज घाटला। अंतर जास्त आहे पण रोड चांगला आहे। 7:30 वाजले राव। नाश्ता करत करत वेळ लागला, पाण्याची बॉटल ठेवते। लवकर जायला पाहिजे पटक्यात पुढं। इथे पाऊस पडतच नाही कधी एवढा जास्त पेठ भागात, पण पुढं आहे ना जुन्नर साईडला, आंबेगाव जुन्नरला पाऊस असणार 100%। आंबेगाव नसला तरी जुन्नरला, आंबेगाव जुन्नर जरी नसला तरी माळशेज घाटला 100% पाऊस असतो, कारण ते एकदम घाट माथ्यावर आहे।
15 मिनिटं आल्यात आपण बरोबर नारायणगाव मध्ये पोहोचलोय. महाराजांची मूर्ती काय सही लावली त्यांनी, भारी कमानी वाटते अख्खी. इथून साधारण अंतर दाखवते माळशेज घाटचं 43 किलोमीटर. आपल्याला पहिलं जुन्नरला जायला लागन आणि जुन्नर नंतर गणेश खिंडी मार्ग आहे ना माळशेज घाट खाली उतरायला लागन. मेन जुन्नर मध्ये महाराजांचा पुतळा आहे आणि या साईडला जुन्नर आपल्या शिवनेरी किल्ला इथं वरती. आपल्याला जायचंय समोर जाता सरळ गेलं ना 40 किलोमीटर पुढे नाणे घाट आहे. आपल्याला घ्यायचं राईटने आपण जातो डायरेक्ट गणेश खिंडी मार्गे माळशेज घाटला. मला खरं तर थांबायचं नव्हतं राव, पण काय व्ह्यू दिसला बाई. गणेश खिंड इथून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे बघा. ही ना हे दिसतंय ना खिंड, ही गणेश खिंडीचा रोड आहे आणि त्याच्या आधी हा घाट आहे. हा सही दिसला बॉस. ओ शपथ काय दिसतंय राव, लय रोड दिसतो हा. स्पॉट आला आपला गणेश खिंड आहे. अगं या खिंडीला आहे ना गणेश खिंड असं म्हणतात. इथे एक मंदिर आहे बाई. इथून पण लय भारी व्ह्यू भेटतो पूर्ण माळशेज घाटचा. आता हे साधारण माळशेज घाट नाही, पिंपळगाव जोगा डॅम आहे, हे पुणे जिल्ह्याचे. ज्या वेळेस आपण तो हायवे आहे ना, हा रोड आहे ना, हा रोड क्रॉस करून त्या डोंगराच्या पलीकडे जातो ना, त्यावेळेस ठाणे जिल्हा लागतो. घाट 6 किलोमीटर दाखवतोय. जवळ आलेलो आपण सिंधुळा किल्ल्याच्या जे मागच आहे बघा. दिसते ना खिंड, दिसते ना एक खिंड टाईप, इथून आपल्याला क्रॉस व्हायचंय. या पलीकडे ठाणे जिल्हा आणि अलीकडे पुणे जिल्हा आहे. पाऊस नाही पडला एवढा, जर का पाऊस पडला असता ना तर वेगळा व्यू असतो अजून. पण माळशेज घाटात 100% आपल्याला व्यू बघायला भेटणार. माळशेज घाट मध्ये एंटर केलाय असा. याला रोड एवढा भारी केलाय, अख्खा सिमेंटचा रोड केलेला आहे यांनी. शपथ काय भारी वाटत. आणि क्लायमेट पण लय भारी, ऊन पण लय लागत नाही, थंडी आपलं गरम पण जास्त होत नाही, एकदम मीडियम वाटतंय. आणि एकदम डोंगराच्या कडेला आहे ना असं धुकं वाहतात अख्खे. काय सही दिसतंय ना राव. आपण किती ड्रोन उडवलं, किती मोबाईलने कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला ना, पण आपण जे बघतो ना ते नाही आपण दाखवू शकत. म्हणजे ते फक्त फील करायच्या गोष्टी. डायरेक्ट इथं डायरेक्ट पिंपळगाव जोगा डॅम लय जबरदस्त दिसतोय राव. आपण कुठेतरी पार्क करू गाडी आणि तिथून फ्लाय करू ड्रोन.
आता हूँ। वहाँ रुकेगा आप क्या करिए, उनका टू व्हीलर पे जाइए, वहाँ पे आके मेरे कॉल कीजिए, आप मिल जाएंगे बात. हाँ वो साथ मिलेंगे. चला. हो न्या त्याला व्यवस्थित. जस्ट आहे ना तामिळनाडून एक जण मावाला चालता, त्याला मी ना ते काळू वॉटरफॉल ट्रॅक सोडला होता. आणि दादाला मी युट्यूब चॅनल त्याचं बघितलेलं मी, ट्रॅव्हलिंग बिदूर ना, ट्रॅव्हलर बिदूर. हा ट्रॅव्हलर बिदूर. मी नवीन चॅनल पण आता आहे बिदूर ट्रॅव्हल ब्लॉग्स. हा मी बघितलं होतं त्यांना. जसनची गाडी पण बघितलेली मी यांना आवाज दिला आणि काय थांबवलं इथं गाडीकडे लावली. मी यांना थांबवलं, म्हणलं दादा संग बोलू आपण. मी यांचे व्हिडिओ बरेच व्हिडिओ बघितलेले आतापर्यंतचे. तुमचे व्हिडिओ बघूनच मी सावळ्या घाटला गेलतो. अच्छा असं आहे काय. हा. तर नेक्स्ट प्लॅन कुठे आहे तुमचा आता? परवा मी निघेला नाणेघाट. नेक्स्ट प्लॅन आता माहित नाही. ओके. गणपतीच्या नंतर आहे, कारण 2 व्हिडिओ झाले माझे आता. ओके. मला पण कॉल करा, आपण भेटू. 10 दिवस आपण देवकुंडला गेलते का तुम्ही? देवकुंडला हा गेलो होतो मी. देवकुंड आता जाणार आहे का परत रिसेंटली? आता गेलो होतो ना. आता ओके. मे बी 2 वर्षानंतर हा का? कंटिन्यू. हा बरं ठीक आहे. चाल झालं सांगा मला फक्त. हा सांगतो मी. चाल येऊ का? ओके. मी आता जस्ट एक तामिळनाडूवाला माणूस होता, एक पोरग, त्याला मी लिफ्ट देतो खिरेश्वर गाव म्हणजे स्टार्टिंग पासून ते कालू वॉटरफॉल पर्यंत मध्येच युट्यूबवरला बघितलं होतं मी. यांचे मी ना ब्लॉग बघूनच सावळ्या घाटला गेलतो आणि बरेच ट्रेक मी यांचे पाहिलेले. पावसात पण खड्डा बुजवायचे काम झाल्यात. नाद केला पोरांनी. आता लागला परत चांगला रोडचं काम चालू आहे. पहिल्यापेक्षा पहिल्या जरा वाईट कंडिशन होती रोडची, आता चांगली. काय व्ह्यू दिसतोय राव. धोका बघा ना कसले वाईट दिसतात. सही आहे. व्ह्यू पॉइंटच्या अलीकडच आहे ना माळसाज घाटच्या तिथे एक वॉटरफॉल आहे. काही सही दिसतोय राव. पण धुकलं गे रे. वरचा काढत दगड जर पाडलं ना खाली सगळ्यांचा गेम होईल. इथं स्टॉल बी लावल्यात लोकांनी, लोकल माणसांनी. इथं पार्किंगला लोकांनी गाड्या गेले लावलेले. इथं ऑलरेडी पार्किंग आहे तशी. इथं तर आपण वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला मी. सही दिसतोय. पण रोड आहे बघा. इथं ग्रिल आहे. ग्रिल पकडून मग वर जाऊ शकतो असं. इथं जात इथपर्यंत जाता येत आहे, त्याच्या वरती नाही जाता येत. पाण्याचा फ्लो लई राव. तरी पाऊस पडला नाही अजिबात. आपल्याला जायचं पुढं. इथं वेळ नाही घालावा लागणार. मला व्ह्यू पॉइंट बघायचा खास. बरीच लोक आल्यात बघायला. सही दिसतंय राव जबरदस्त. आणि वरती ना MTDC रिसॉर्ट आहे. इथं वर दिसत नाही MTDC रिसॉर्ट आहे. तुम्ही ना जर काय बुकिंग करायचं असेल ना तर इथं पण करू शकता. तिथून तर एक नंबर व्ह्यू सगळा पूर्ण आहे ना. माळसेज घाटचा व्ह्यू तिथून भेटेल तुम्हाला. फक्त MTDC जरा थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, तेवढं बघून करा फक्त. अदरवाईज दुसरे ऑप्शन पण आहे चीपर. पोहोचलो व्ह्यू पॉइंटच्या इथं. हा व्ह्यू पॉइंट आहे माळसेज घाटचा. खरं तर ड्रोन घेऊन सोबत जायला लागेल मला. ड्रोन घ्यायचा आहे आपल्याला. ड्रोन पण फ्लाय करायचा आहे. ड्रोन फ्लाय करू. गाडी मी इथं पार्क केलीत आणि चाललो खाली. इथं बरेच छोटे मोठे स्टॉल आहे. आपल्याला व्ह्यू पॉइंट जायचे खास. सोबत मी छत्री पण घेतलीत आणि ड्रोन पण घेतलाय. इन केस जर पाऊस आला ना तर आपण कव्हर अप करू शकतो. पुढे मासे इथं हे पूर्ण याला जाळ्या लावल्यात डोंगराला. कधी लँडस्लाईड जर झाली ना तर खाली कमीत कमी नुकसान होईल. लास्ट टाइम एकदा आहे ना पेपरमध्ये न्यूज वारली होती की नगर कल्याण हायवेवर इथं नगरची गाडी होती आणि तिथं स्टॉल छाप्याला थांबले ते लोक. अचानक दरड कोसळली, त्यांची गाडी क्रॅश झाली डायरेक्ट अख्खी. टोटल लॉस झाली ती. आणि हा तो माळशेज घाटचा टनल आहे, हा जास्त फेमस आहे. माळशेज घाटचा हा आहे व्ह्यू पॉइंट. मेन व्ह्यू पॉइंट हा जास्त फेमस आहे. आणि इथं एक व्ह्यू पॉइंट आहे पण इथं आहे ना नेमकी माकडं लई आहे. सोबत तुम्ही खायचे वेळेस सामान आणलं असेल ना त्यांच्यापासून वाचवायला लागतंय. मला भीती वाटायला लागली राव. आता इथं आपल्याला ते एंडला जायचं आहे. तिकडून ड्रोन फ्लाय करू आपण. काय सही दिसतंय राव जबरदस्त. पूर्ण डोंगर या पूर्ण डोंगर आहे एकदम अखंड. आणि ते ना लँडस्लाईड होती ना वाटतं
हे पडतंय ना त्याच्यामुळे अशी जाळी लावली तिथं त्या पूर्ण डोंगराला अशी. ना माळशेजगडच्या व्ह्यू पॉईंट आलेलो आहे पण थोडा पाऊस चालू आला त्याच्यामुळे ना परत आत इथं स्टॉल ते थांबलो होतो. पाऊस क्लिअर झाला ना आपण आहे ना ड्रोन फ्लाय करू इथं. आणि आपल्या युट्यूबवाले दादा पण भेटले आपल्याला ते पण इथं ड्रोन फ्लाय करत होते. हा पॅच खरं रिस्की आहे साईडचे. आणि हा पूर्ण माळशेज घाटचा सगळ्यात जास्त रील व्हायरल झाली ना ती या बाजूच झाली आणि आपल्याला ड्रोन फ्लाय करायचा आहे. आता फॉग आहे फुटेज लय भारी भेटन. दादा सांग आपलं बरंच बोलणं आलं त्याच्यामुळे आपल्या 2 गोष्टी माहीत झाल्या. माळशेज घाटचा शेवटचा पॉईंट आहे. इथं ग्रिल आहे त्याच्या पुढे नाही जाता येत आपल्याला. तो ती नदी आहे ना ती काळू वॉटरफॉलची ह्या साईडला काळू वॉटरफॉल आहे राईट साईडला आत आहे आणि खालून गॉड्स व्हॅली वरून काळू वॉटरफॉल आहे आणि हा माळशेज घाट. इथून पहिल्यांदा बघतोय मी जस्ट मागून काळू वॉटरफॉलच्या वरून आपण ट्रेक केलेलं आहे पण खालून नव्हता गेला. आणि इथं आलतो तेव्हा मी उन्हाळ्यात आलतो नेमकं. पावसाळ्यात मी फर्स्ट टाइम आलो इथं. पावसाळ्यात पूर्ण ग्रीनरी झालीत पूर्ण क्लिअर झाले वेदर. मागाशी पाऊस होता आता पाऊस. त्या साईडला माळशेज घाटच्या ना बघ त्याच्या पलीकडं तिथून आपल्याला एक व्ह्यू दिसतोय. तो व्ह्यू घ्यायला चाललो आता मी. गाडी नाही फक्त इथं असं चाललोय. गाडी आमची ती पार्क केली ती नेमकी मी तिथं बघितलं होतं अख्खं मी आहे पण म्हटलं जरा समोर समोर असं नजरांनी बघायचं होतं मला. बाई काय दिसतंय राव. फक्त आहे ना पाऊस त्याच्यामुळे नाही ना पाऊस नाही एवढा लागून राहिला त्याच्यामुळे असे वॉटरफॉल चालू नाही आहे. नाही ते कंटिन्युअसली असले हे वॉटरफॉल असे चालू असतात. आणि सही असं पण सही दिसतंय. हा दुसरा व्ह्यू पॉईंट आहे ते टनलचा बघितला मी आता. हा सेकंडवाला व्ह्यू पॉईंट बघायला आलो मी आता या साईडला.